मसाजोग तालुका केज येथील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक शासन करण्यात यावे, तसेच केज पोलीस स्टेशन अंतर्गत राजकीय द्वेषातून वाल्मिकांना कराड यांच्यावर दाखल केलेला खंडणीचा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने देण्यात आले। यावेळी तालुका अध्यक्ष श्री सुधीर चाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अजितदादा देशमुख, माजी सरपंच बळवंतराव बावणे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश मिसाळसर, जलील शेख, श्रीमंत शिंदे, अमर शेख, अनवर अत्तार तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या वतीनं मसाजोग येथे सरपंच श्री संतोष अण्णा देशमुख यांचा जो निर्घृण आणि घृणास्पद असा खून झालेला आहे, त्या प्रकरणामधील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे। व त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आमचे नेते आदरणीय वाल्मिकांना कराड यांना जो राजकीय द्वेषापोटी गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो वाल्मिकांनावर दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ वापस घेऊन आमच्या या बीड जिल्ह्याचं जे नाव बदनामी करण्याचा एक राजकीय द्वेषातून प्रयत्न केला जात आहे, तो हाणून पाडावा यासाठी आम्ही डेप्युटी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे। यावेळी आमच्या पक्षातील तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद।